नमस्ते, गुड मॉर्निंग. आज आपण साऊथ इंडियन स्टाईल रस्सम बनवणार आहोत, अन्ना स्पेशल. हो, तर त्यासाठी काय, अर्धी वाटी तुरीची डाळ, 1 चम्मच मुगाची डाळ, 1 टमाटा द्यायचा कुकरला लावून. आणि दुसरीकडे शेवग्याच्या शेंगा चांगल्या शिजवून घ्यायच्या. शेवग्याच्या शेंगाचं काय करायचं, एकदम चोथा करायचा. जर का शेवगा आहे ना उसासारखा कडक असताना आपण उसाच्या गुरळ्यात पण गेला असतो. शेवग्याचा रस काढून आणायला आहे ना. बघा, मी आता काय केलंय, सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. शेवग्याचा तो सगळा चोथा आपण बाजूला काढला आणि त्याचा तो व्यवस्थित पल्प होता तो घेतला आणि बाजूला आपली डाळ शिजलेली. आता हा इथंच 1 चम्मचपेक्षा पण थोडंसं तेल वापरून मी सगळं आता इथं भाजून घेणार आहे. तुरीची डाळ भाजून घेते. तुरीची डाळ झाली की धने. आता हे सगळं आपल्याला इथं पाळीपाळीने जसा ज्याला वेळ लागतो ना तसं टाकायचं आहे. काळी मिरी टाकली, अजून मेथी टाकली. शेवटी काय टाकलं, हे कढीपत्ता, हिंग आणि हळद. डिस्क्रिप्शनमध्ये देते काय काय वापरलेलं आहे. दुसरीकडं आपल्या लाल मिरच्या त्या घेतलेल्या आहेत, त्या चांगल्या भाजून घ्यायच्या आणि त्या खूप मोठ्या आहेत ना त्याचे थोडेसे तुकडे करायचे आणि मग भाजायचं. आणि झाली आपली ही बेस्ट पावडर. रस्सम पावडर काय करायची, तुम्ही आहे ना बरणीमध्ये भरून ठेवा. तुम्हाला जसं लागेल ना तशी तुम्ही ती वापरत जा. फोडणीला नेहमीसारखं मोहरी टाकली आणि उडदाची डाळ टाकली, लसूण टाकला आणि चांगलं परतून घेतलं. त्यात आहेतच त्या पावडरमध्ये, पण आपण अख्खा पावडर नाही ना वापरणार आपल्याला, म्हणून अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकायची, हळद टाकली. आणि हा आपला रस्सम पावडर तुम्हाला जसा पाहिजे ना तसं क्वांटिटीवर आहे ना, किती वापरायचा आपल्याला तो पावडर. शेवग्याचा पल्प टाकला, ही डाळ शिजलेली टाकली आणि चांगलं घोटलं. मस्तपैकी चाटून बघायचं आणि चवीला मीठ टाकून द्यायचं आणि चांगलं हटायचं. त्याला हटायचं म्हणजे चांगली उकळी आणायची हो, खाली लागून नाही द्यायचं काही. आणि हे गूळ आणि चिंच हे भिजू घातलेलं होतं आणि मग ते सुद्धा आपल्या हातावरती घ्यायचं आणि चांगलं गाळायचं. आणि घाई नाही करायची, एका उकळीमध्येच खायला नाही घ्यायचं. याला मस्तपैकी मंद आचेवर 10 मिनिट शिजवून द्यायचं. 10 मिनिट चांगले शिजलं ना की मस्तपैकी भाताबरोबर वरपून खायचं. आणि म्हणा तुम्ही हॅप्पी कुकिंग.